नमस्कार. देवश्री किचन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज तुम्ही म्हणाल की तुम्ही कुठे रेसिपीला घेऊन आलेला आहात, तर आमच्या इकडे जर बुधवारी लाईट जाते आणि कसल्याही परिस्थितीत उद्या दत्त जयंतीसाठी मला हा व्हिडिओ तयार करायचा होता. तर चला म्हटलं आपण आज निसर्गाच्या सानिध्यात बसून ही रेसिपी तयार करूया. तर आज मी तुमच्यासाठी केशरी शिरा किंवा रवा केशरी कसा तयार करायचा ते दाखवणार आहे. तर त्यासाठी आपल्याला सुरुवातीला साहित्य पाहायचं आहे. तर परफेक्ट साहित्य काय काय लागतं ते मी सुरुवातीला दाखवते. तर इथे मी अर्धी वाटी रवा घेतलेला आहे, अर्धी वाटी साखर घेतलेली आहे, अर्धी वाटी तूप घेतलेलं आहे, एक वाटी दूध घेतलेलं आहे. त्याचबरोबर मनुके, काजू घेतलेले आहेत, चारोळ्या घेतलेल्या आहेत, वेलदोड्याची पूड आणि फूड कलर घेतलेला आहे. तर इथे आपल्याला रवा, साखर आणि तूप सम प्रमाणात घ्यायचं आहे. तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. तर सुरुवातीला कढईमध्ये थोडस तूप घालूयात. साधारण चमचा, दीड चमचा किंवा 2 चमचे सुरुवातीला तूप घालायचं आहे. या तुपावरती आपल्याला काजू आणि मनुके परतून घ्यायचे आहेत. तर छान खमंग तुपावरती हे परतून घेतल्यामुळे काय होतं, ते छान कुरकुरीत होतात, छान खुसखुशीत होतात. त्यामुळे प्रसादामध्ये याची चव खूप भारी लागते. तर अशा पद्धतीने तुम्ही यामध्ये कोणतेही ड्रायफ्रुट्स तुम्ही वापरू शकता. तर इथे मी फक्त काजू आणि मनुक्याचा वापर करत आहे आणि चारोळ्या घेतलेल्या आहेत. हे व्यवस्थित भाजलेलं आहे. आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात. तर मनुके तुम्ही पाहू शकता छान फुललेले आहेत. असे प्रसादामध्ये खूप मस्त लागतात. आता याच तुपामध्ये आपल्याला रवा भाजून घ्यायचा आहे. तर एकदम गॅस मीडियम ठेवायचा किंवा एकदम बारीक ठेवला तरी चालेल. छान खरपूस रंग येईपर्यंत हा रवा भाजून घ्यायचा, एकसारखा हलवत राहायचा आहे. त्यामुळे सगळा रवा एकसारखा भाजला जातो. तर अशा पद्धतीने रवा छान भाजल्यामुळे आपला जो शिरा आहे तो खूप छान दाणेदार होतो आणि खमंग चविष्ट असा हा प्रसादाचा शिरा लागतो. त्यामुळे अशा पद्धतीने आपल्याला खमंग थोडासा लालसर रंग येईपर्यंत हा रवा भाजून घ्यायचा आहे. रवा व्यवस्थित भाजलाय. आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात आणि परत आपल्याला यामध्ये आता पाणी घालायचंय. तर ज्या वाटीने मोजून आपण रवा घेतला त्या वाटीनेच मोजून यामध्ये मी पाणी घालते आहे. एक वाटी पाणी घातलेलं आहे, एक वाटी दूध घातलेलं आहे. हे दूध सुरुवातीला मी कोमट करून घेतलं. त्यामध्ये 10 ते 12 केशरच्या काड्या घातल्या होत्या आणि ते अर्धा तास भिजवून घेतले. नंतर यामध्ये फ्रूट कलर घालायचा आहे. तो ऑप्शनल आहे. तुम्हाला घालायचा नसेल तर नाही घातला तरी चालेल. चारोळ्या घालायच्या आहेत, वेलदोड्याची पूड घालायची आहेत आणि या मिश्रणाला आता उकळी काढून घ्यायची आहे. उकळी आल्यानंतर यामध्ये आपण भाजून घेतलेला रवा, भाजून घेतलेले काजू आणि मनुके घालायचे आहेत. तर रव्याला तुम्ही पाहू शकताय, सॉरी दुधाला पाहू शकताय तुम्ही, रंग खूप छान आलेला आहे. त्यामुळे यामध्ये थोडासा केशरी रंग घालणं हे ऑप्शनल आहे. तुम्हाला जर फक्त केशरच्या रंगावरती हा शिरा करायचा असेल तरी चालेल. थोडासा रंग कमी येतो पण खूप छान दिसतो. तर अशा पद्धतीने भाजून घेतलेला रवा, भाजून घेतलेले काजू आणि मनुके मी यामध्ये घातलेले आहेत आणि व्यवस्थित हे गुठळ्या मोडत आपल्याला हलवून घ्यायचंय, मिक्स करून घ्यायचंय. गॅस एकदम बारीक ठेवायचा आहे. गॅस या स्टेजला फुल करू नका, बारीकच ठेवा आणि बारीक गॅसवरती 1-2 मिनिटे हा रवा आपल्याला किंवा हा शिरा आपल्याला छान परतून घ्यायचा आहे. आता यामध्ये आपल्याला घालायचे साखर. तर व्यवस्थित हे सगळं मिश्रण यामध्ये मिक्स झाल्यानंतर साखर घालायचे. साखरेला परत एकदा पाणी सुटतं आणि त्यामध्ये हा जो शिरा आहे तो खूप मऊसूत असा होतो. अगदी ओठाने खाता येईल असा हा प्रसादाचा शिरा तयार होतो. त्याचबरोबर या स्टेजला आपल्याला तूप घालायचं आहे. तर आपण यामध्ये थोडं थोडं तूप घालूयात. तर अर्ध तूप, साधारण 2 ते 3 चमचे मी तूप आता घातलंय आणि थोड्या वेळानं मी सगळं तूप यामध्ये घालणार आहे. पण एकसारखं असं हलवून घेऊयात आणि मिक्स करत राहूयात. साखरेचं पाणी होतं आणि त्यामुळे परत हा शिरा तुपामध्ये आणि साखरेच्या पाण्यामध्ये एकदम मऊसूत असा होतो. खूप छान रंग आलेला आहे. बाकीचं सगळं मी तूप यामध्ये घातलेलं आहे आणि आता परत एकदा आपण हे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. 1-2 मिनिटे छान आपल्याला हा शिरा छान परतून घ्यायचा आहे आणि नंतर याच्यावरती झाकण ठेवून 2 मिनिटे छान एक वाफ काढून घ्यायची आहे. तर इथे आपला जे तूप आपण घातलं होतं ते व्यवस्थित या शिऱ्यामध्ये मिक्स झालेलं आहे आणि आता आपण याच्यावरती झाकण ठेवूयात. एक मिनिटभर किंवा 2 मिनिटासाठी आपण झाकण ठेवूयात.
गॅस एकदम बारीक करायचा आहे आणि मस्त असा आपला हा केशरी शिरा इथे तयार झालेला आहे. तुम्ही पाहू शकताय रंग ही खूप मस्त आलेला आहे, दाणेदार झालेला आहे. पाहता क्षणी खावासा वाटेल असा हा शिरा तयार झालेला आहे. मस्त असं बाजूनी तूप सुटलेलं आहे, तुम्ही पाहू शकताय. एकदम सुंदर दिसतोय. एका वाटीमध्ये मी काढून घेते आणि नंतर आपण ही वाटी एका प्लेटमध्ये उलटी करून आपण हा शिरा प्लेटमध्ये काढून घेऊयात. तर अशा पद्धतीने इथे मी एक प्लेट घेतलेली आहे. त्याच्यावरती ही वाटी उलटी करून शिरा काढून घेतला. डेकोरेशनसाठी एखादा काजू किंवा मनुका लावून घ्यायचा आहे. केशर तर यामध्ये मी भरपूर घातलंय. दिसायला सुंदर दिसतोय. बाजूनी मस्त तूप सुटलेलं आहे. तर आजची आपली शिऱ्याची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. तर हा जो शिरा आहे एकदम सोपा आहे. मार्गशीर्ष महिन्यातल्या गुरुवारी प्रसादासाठी केला जातो. आज आपण दत्त जयंती निमित्त हा केशरी शिरा किंवा रवा केशरी केलेला आहे. आवडल्यास एक लाईक मात्र नक्की करा. त्याचबरोबर तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचबरोबर बेल आयकॉन वरतीही क्लिक करा, म्हणजे मी जेव्हा जेव्हा माझ्या रेसिपी अपलोड करेन तेव्हा तेव्हा सर्वात आधी त्याची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि माझे प्रत्येक पारंपरिक रेसिपी पाहता येतील. धन्यवाद.